मम्मी काय सांगणार तू शेतकऱ्यांच्या बद्दल काय सांगणार? हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. मित्रांनो, आज ब्लॉग सानूनच चालू केलता. आज आम्ही शेताकडे आलतो. आज एक मला आठवलं की मध्ये स्ट्राईक चालू होतं शेतकऱ्यांचं कर्नाटकमध्ये, म्हणजे आमच्या इथंच. लोक म्हणतात की शेतकरी स्ट्राईक करतोय, शेतकरी जास्त पैसे मागतोय. शेतकरी जास्त पैसे मागत नाही, शेतकरी फक्त त्याच्या पिकाचा योग्य दर मागतोय, पण त्याला त्याच्या पिकाचा मोबदला व्यवस्थित भेटत नाही. तो ह्या पिकाला आपल्या लहान बाळासारखं जपतोय, आणि जर त्याला त्याच्या पिकाचा मोबदला नाही मिळाला तर तो स्ट्राईक करणारच ना. एवढं सुसाईड करतात शेतकरी, एवढं त्रासामध्ये आहे ते कोण बघत नाही. फक्त सुसाईड केलं तर 1-2 लाख रुपये देतात, पण शेतकरी जिवंत असताना त्याची मदत करा ना तुम्ही. पप्पा आहे तिथं सोबालत पाणी, मम्मी आहे बघा इथं. मम्मी काय सांगणार तू शेतकऱ्यांच्या बद्दल? काय सांगणार? शेतकऱ्यांच्या बद्दल तर भरपूर बोलायचंय मला त्यांच्याबद्दल. तर आता असं शेतकरी राबवत असताना त्यांचे किती हाल होत असते हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे. पण एवढं लहान बाळासारखं ह्याला जपलं, ह्याला मोठं केलं. 1 वर्षभर शेतकरी शेतात राबत असतोय, पण फॅक्टरीला ऊस गेल्यानंतर त्याचा मोबदला त्यांना पाहिजे तितका मिळत नसतोय. आणि शेतकरी कसं असते, बिनमाफी पैसा घालत असते, त्याला हिशोब ठेवलेला नसते. ते पण आहे. हा, मग ते हिशोब कोण लावणार त्याला? मग शेतकऱ्याला काय मोबदला मिळाला पाहिजे काय नको? बरोबर आहे.